नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. पार्वतीबाईंनी चमकून विचारलं, काय ती सारी जमीन तू प्रभाकरला देणार? घरसुद्धा? मग तुला काय? मला कशाला काय हवं? जमिनीचे किती पैसे येतील याचा अंदाज घ्यायला गेलो होतो. ती बातमी साऱ्या गावात पसरली म्हणून तर बाळासाहेब तातडीनं आले. मग मी विचार केला, वडिलोपार्जित जमीन मी कशी काय विकणार? म्हणून मी ती सारी जमीन प्रभाकरच्या नावावर करणार आहे. त्याच्या बोलण्यानं पार्वतीबाई चांगल्याच हबकून गेल्या. निर्मलाताई मात्र शांतपणे ऐकत होत्या. त्या पतिव्रतेचा आपल्या पतिदेवावर पूर्ण विश्वास होता. पतीनं घेतलेला निर्णय योग्यच असणार याचा विचार करून निश्चिंत होत्या. वाटेल त्या परिस्थितीत आपल्या पतीला साथ देण्याची त्यांची पहिल्यापासून सिद्धता होती आणि म्हणूनच वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क वा अधिकार सांगण्याची त्यांना कधीही आवश्यकता वाटली नाही, पुढेही वाटणार नव्हती. हिंदू स्त्रीप्रमाणे आपल्या पतीला सर्वस्व मानलं होतं आणि म्हणूनच आपल्या पतीवर अजन्म प्रेमाचा अधिकार चालवणार होत्या. पार्वतीबाईंचं तसं नव्हतं. त्यांना आपली सारी मुलं प्रिय होती आणि त्यामुळे कुणीतरी एकानं सर्वस्वाचा त्याग करावा ही गोष्ट त्यांना निश्चितच पटणारी नव्हती. उद्वेगानं म्हणाल्या, पुन्हा विचार कर. त्याच्या नावावर काही करायची इच्छा असेल तर कर. आपसात विभागून घ्या. नाही आई, मी जे ठरवलं त्यात बदल होणार नाही. सारी जमीन आणि घर मी त्याच्या नावावर करून टाकणार. वातावरणात एक प्रकारचं गांभीर्य निर्माण झालं. कारण विषयच तसा होता. स्वतःच्या नावावरचा एवढा मोठा जमीन जुमला पांडुरंग शास्त्री तडकाफडकी आपल्या धाकट्या भावाच्या नावावर करायला निघाले होते. 2 दिवसापूर्वी ठाण्यामधल्या नियोजित विद्यापीठाच्या आवारात एकाकी बसले असताना मनात विचारांचं वादळ होतं. मजुरांची मजुरी कुठून द्यायची या विचारानं अश्रू ढाळले. त्याच वेळी त्यांना स्वतःच्या नावावर असलेल्या जमीन जुमल्याची आठवण झाली. एक हात मागे दडवून दुसऱ्या हातानं त्यांना देवाजवळ काही मागायचं नव्हतं. कोणत्याही बाबतीत आत बाहेर करायचा स्वभावच नव्हता. आपले रिते हात देवापुढे पसरून आत्यंतिक श्रद्धेनं देवाला मागायचं होतं, तेही स्वतःसाठी नसून त्यांच्या कामासाठी. त्या संध्याकाळी विद्यापीठाच्या आवारातल्या आम्रवृक्षाखाली मनसोक्त अश्रू ढाळले होते. त्याच वेळी त्यांना आपल्या मनाशी एक त्यांनी निर्णय घेतला. वडिलोपार्जित जमीन विकण्याचं त्यांनी निश्चित केलं. रोह्याला गेले आणि त्याच वेळी त्यांना अचानक जाणीव झाली, वडिलोपार्जित जमीन विकण्याचा मला काय अधिकार? केवळ वडील भाऊ म्हणून? योग्य नव्हे. मी जमीन विकणार नाही. मला त्या जमिनीचा जर उपयोग नाही तर काय करू? प्रभाकरच्या नावावर केली तर? रोह्यामधली सारी जमीन वडिलोपार्जित प्रभाकर पंतांच्या नावावर करण्याचं त्यांनी ठरवून टाकलं. मनाशी निर्णय झाल्यावर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याचा स्वभाव धर्म होता. त्या बाबतीत दिरंगाई त्यांना मुळीच खपत नसे. एवढा मोठा महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांनी कुठलीही सुप्त इच्छा मागे ठेवली नाही. जीव मालमत्तेत अडकून पडला नव्हता. या जगात माणूस स्वतःसाठी जगत असतो. आपला अधिकाधिक फायदा कसा होईल याचा विचार करतो. स्वार्थ नावाचा मनाचा विकार ह्या साऱ्या गोष्टी घडवून आणत असतो. स्वार्थासाठी माणूस प्रसंगी दुसऱ्याचा गळा घोटायला कमी करत नाही. काही वेळा धनिक मंडळी दानधर्मादी धार्मिक कृत्य करतात, नाही असं नाही, पण त्या कृत्यात स्वार्थ असतो. एकाच्या बदल्यात अन्य काही मिळवण्याची सुप्त इच्छा लपलेली असते. भूमीवर असलेलं माणसाचं प्रेम तर विचारायलाच नको. इंच इंच भूमीसाठी माणूस मर्त्य जगात लढत असतो. आणि पांडुरंग शास्त्री अत्यंत निरीच्छ भावनेनं निस्वार्थ बुद्धीनं एवढ्या मोठ्या जमीन जुमल्यावर आपणहून पाणी सोडायला निघाले होते. सूर्यप्रकाश देतो, वृक्ष छाया देतात, पाणी जीवन देतं. निष्काम कर्मयोगाची उदाहरणं आहेत आपल्यासमोर. आधुनिक काळात पांडुरंग शास्त्रींनी तसाच निष्काम कर्मयोग आचरणात आणला होता. फलाशा न करता घेतलेला निर्णय शांतपणे घेतलेला आणि त्यात त्यांना काही वाटलं नव्हतं. पार्वतीबाईंनी मात्र ही गोष्ट गंभीरपणे घेतली. त्यामुळेच वातावरणाला गांभीर्य प्राप्त झालं. एक सुस्कारा सोडून पार्वतीबाई म्हणाल्या, तुझा निर्णय तू बदलणार नाहीसच हे मला ठाऊक आहे, पण एक गोष्ट तरी माझ्यासाठी कर. सारी जमीन प्रभाकरच्या नावावर करायची आहे, ठरवलंच आहेस ना? मग ठीक आहे, पण घर तरी तुझ्या नावावर ठेव. मला सांग, अण्णांचा नातू रोह्यातून उठावा? मला हे मुळीच पटत नाही. जिथे तू लहानपणी राहिलास, अण्णांनी संस्कार केले, ज्या वास्तूत तपोवन शिक्षण घेतलंस, ती वास्तू तू तुझ्या नावावर ठेव. ठीक आहे आई, तुझ्या भावना मी समजू शकतो. घर माझ्या नावावर ठेवण्यानं फारसा फरक पडणार नाही, कारण मी ते कधीच विकणार नाही आणि म्हणून तेवढं फी फक्त माझ्या नावावर ठेवतो. मग तर झालं.
पार्वतीबाईंनी समाधानानं मान डोलावली. एव्हाना 6 वाजले. पाठशाळेची वेळ होत आली बरं, निर्मलाताई म्हणाल्या. हो, निघालंच पाहिजे. थोड्याच वेळात शास्त्री घरातून बाहेर पडले. त्यांचं मन समाधानी झालं होतं. गेले 2-3 दिवस मनावर असलेलं दडपण दूर झालं होतं. चालताना म्हणाले, देवा, आता माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही. आईच्या इच्छेखातर माझ्या आजोबांची आठवण म्हणून रोह्याचं घर तेवढं माझ्या नावावर आहे. ते असून नसून मला सारखंच आहे, कारण त्यातून कोणतं उत्पन्न मला अपेक्षितच नाही. आणि त्यामुळे आता माझ्या पाठीशी कोणतंही आर्थिक बळ उरलं नाही. तरीही तुझं कार्य मला करायचं आहे. रित्या हातानं मी तुझ्याकडे आलो आहे. माझा योगक्षेम आता तू बघायचा आहेस. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हे तुझे बोल खरे करून दाखवायची वेळ आली आहे. आता समीप आली आहे. भगवंताचे बोल खोटे थोडीच ठरणार. निस्पृहतेचं दर्शन पूर्णपणे होतं. सकाळचं फिरणं झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री घरी परतले. समोर आलेल्या निर्मलाताईंना म्हणाले, मी लगेच निघणार आहे. विद्यापीठात जायचंय. राधाकृष्णन येणार आहेत. निर्मलाताई थोड्या अधिकारवाणीनं म्हणाल्या, आधी थोड्या वेळ बसा तर खरं. दूध पिऊन जा, सावकाश. अगं, अनुकूल गोष्टी घडत असताना बसून कसं चालेल? अनुकूल गोष्टी घडतायत ना, म्हणून तर या काळात नेटानं काम करायला हवं. गेल्या वर्षभरात गोष्टीच तशा घडल्या होत्या. आठवल्यांच्या घराला त्यामुळे चैतन्य प्राप्त झालं होतं. पांडुरंग शास्त्रींच्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठरवल्याप्रमाणे प्रभाकर पंतांच्या नावावर सारी जमीन करून टाकली. मजुरांच्या मजुरीचा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा टाकला होता. अवचितपणानं त्यांचं एक येणं आलं आणि मजुरीचा प्रश्न सुटला. खरं तर या प्रसंगी अनेकांनी पैसे देऊ केले. पांडुरंग शास्त्रींनी कुणाकडूनही पैसे घेतले नव्हते. गुजरातमधल्या माणसा गावचे डायाबाई ककल पांडुरंग शास्त्रींकडे आले. कार्यपद्धतीवर डायाबाईंचं फार प्रेम. पांडुरंग शास्त्री तेव्हा पिलवाईच्या राणा या गावांना जात असत, प्रवचन देत असत. अशाच एका प्रवचनाप्रसंगी डायाबाई त्यांच्याकडे आले. म्हणाले, शास्त्रीजी, मी आपलं नाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीनं न सांगता पैसा उभा करतो. 75,000 रुपये तुम्हाला आणून देतो. आमच्या नगरवासियांकडून पैसा जमा करतो. पांडुरंग शास्त्रींनी उत्तर दिलं होतं, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पैसे मागणं आणि माणसं पाठवून वर्गणी गोळा करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. अशा तऱ्हेनं डायाबाईंचे प्रेमळ फासे फसले होते. मग कुणीतरी त्यांच्यापुढे जाहिरातीचा प्रस्ताव आणला. निऑन लाईटची जाहिरात करण्यासाठी कुणीतरी विद्यापीठाची दर्शनी जागा त्यांच्याकडे मागितली. त्यासाठी महिन्याकाठी 2,000 रुपये देऊ केले. या प्रस्तावाचा स्वीकार पांडुरंग शास्त्रींनी केला नाही. कार्यासाठी पैसा गोळा करणं किंवा देणगीसाठी दुसऱ्यापुढे हात पसरणं या गोष्टी त्यांना मुळीच मान्य नव्हत्या. कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही हे तर लहानपणापासून घेतलेलं व्रत होतं. या व्रताला कधीही धक्का पोचणार नव्हता. त्यांची व्रतनिष्ठा पाहून कुणीतरी विचारायचं, शास्त्रीजी, कार्य करायचं म्हणजे पैसा हा लागणारच, त्याची उभारणी कशी करायची? तेव्हा पांडुरंग शास्त्री म्हणायचे, कोणतंही कार्य करायचं झालं तर वित्त आवश्यकच असतं आणि त्यासाठी मी काही संकेत आखून घेतलेत. जो माझ्या कार्यात सहभागी असतो त्याच्याकडून मी धन स्वीकारतो. माझ्याकडे स्वतःहून धन घेऊन येणाऱ्या अशा धनिकाला मी परत पाठवतो. एकदा नव्हे 10 वेळासुद्धा. त्याला असं पारखून तपासून झाल्यावर जेव्हा तो पुन्हा माझ्याकडे येतो तेव्हाच मी धन स्वीकारतो. कारण त्यावेळी परमेश्वर कार्यात त्याचा आपला हातभार लागावा ह्या एकमेव हेतूनं तो आला असतो. त्याचा अहंकार त्याला चिकटलेला नसतो. त्याच्या बोलण्यात तळमळ दिसते. त्याची ईश्वरनिष्ठा प्रतीत होत असते. तोपर्यंत मी कुणाकडूनही धन घेत नाही. आपल्या व्रताशी ते एकनिष्ठ झाले होते. म्हणूनच भगवंत त्यांच्या साह्याला धावून येत होता. मजुरांच्या मजुरीचा प्रश्न असाच सुटला होता. पांडुरंग शास्त्रींना समाधान झालं. पुढे तत्त्वज्ञान विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एके दिवशी पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंना म्हणाले, मला तरुणांबरोबर राहायचं आहे, त्यांच्याशी सुसंवाद साधायचा आहे, पण इथे जागा नाही. विद्यापीठात सध्या काम चालू आहे. कुठे घ्यावं शिबिर? निर्मलाताईंनी म्हटलं, अहो, रोह्याचं घर रिकामं आहे, तिथे शिबिर घेऊ, मी सर्व करीन. पांडुरंग शास्त्रींना कल्पना पसंत पडली. थोड्याच दिवसात 18 तरुणांना घेऊन दोघे रोह्याला गेले. तो 15 दिवसाचा कालावधी सर्वांनी मजेत घालवला. दिवसभर विचारसत्र चालायचं. संध्याकाळी दूरवर फिरणं व्हायचं. निर्मलाताई 15 दिवस रांधत होत्या, वाढत होत्या. अशा तऱ्हेनं तो कार्यक्रम पार पडला. पांडुरंग शास्त्रींच्या मनासारख्या गोष्टी घडू लागल्या आणि मणिकांचन योग जुळून आला.
उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या अनौपचारिक उद्घाटनासाठी मुद्दामहून येणार होते आणि त्याला कारणही असंच घडलं. बॉम्बे युनिव्हर्सिटीचे रेक्टर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ C.N. वकील यांचं पांडुरंग शास्त्रींवर निरतिशय प्रेम. त्यांच्यावर पांडुरंग शास्त्रींनी एक खास जबाबदारी सोपवली होती. अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन यांनी पांडुरंग शास्त्रींना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. शास्त्रींना तिकडे जायचं नव्हतं. एवढ्या मोठ्या माणसाला नकार कळवणं अवघड वाटत होतं, म्हणून ती जबाबदारी त्यांनी C.N. वकिलांवर सोपवली. पांडुरंग शास्त्रींना आम्ही भारतातून सोडू शकत नाही असं त्यांनी C.N. वकिलांना अमेरिकेत कळवायला सांगितलं. त्याप्रमाणे वकिलांनी डॉक्टर कॉम्प्टनना तसं कळवलं, पण डॉक्टर कॉम्प्टन यांनी पाठपुरावा सोडला नव्हता. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती महान तत्त्ववेत्ते राधाकृष्णन यांना कळवलं की तुमच्या देशात पांडुरंग शास्त्री आठवले नावाचा एक अतिशय बुद्धिमान तरुण तत्त्वज्ञ आहे. त्याला मी एक टेम्प्टिंग ऑफर देतो आहे, पण तो ती स्वीकारत नाही. म्हणून आपण जरा कामात लक्ष घालून त्याचं मन वळवावं. राधाकृष्णननी त्यांना कळवलं, मी पांडुरंग शास्त्रींना ओळखतो. त्यांची मी समजूत काढीन. ते आले म्हणूनच समजा. डॉक्टर राधाकृष्णन तातडीचं मुंबईचे गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. पांडुरंग शास्त्रींविषयी त्यांना माहिती देऊन डॉक्टर राधाकृष्णन त्यांना म्हणाले, मला त्यांची भेट घ्यायची, सारी व्यवस्था करा. गव्हर्नर साहेबांची धांदल उडून गेली. पांडुरंग शास्त्रींचा शोध घेतला. चटकन शोध लागेना. अखेर एका गुजराती व्यापारानं पांडुरंग शास्त्रींचा ठावठिकाणा सांगितला. गव्हर्नर हरेकृष्ण मेहताब यांनी तातडीनं त्यांना फोन केला. मला आपली ताबडतोब भेट घ्यायची. पांडुरंग शास्त्री म्हणाले, सध्या मी जरा कामात आहे. तत्त्वज्ञान विद्यापीठाची उभारणी करतोय. सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आहे. तेव्हा पुन्हा केव्हा तरी भेटू. मी आपल्या कार्यक्रमासाठी विद्यापीठात येतो. हे पहा, आपण प्रांताचे प्रथम नागरिक आहात. आपल्या हस्ते कोनशिला बसवली नाही तर वर्तमानपत्रवाल्यांना विनाकारण विषय मिळेल आणि हा कार्यक्रम मला माझ्या पद्धतीनं करायचा आहे. कार्यक्रम आपल्याच पद्धतीनं व्हावा अशी माझीही इच्छा आहे, पण मला त्या कार्यक्रमासाठी येऊ द्या. दिल्लीहून मला सतत पाठपुरावा होतोय. मला रिपोर्ट करायचं आहे. आता मात्र त्यांना नकार देणं पांडुरंग शास्त्रींना शक्य नव्हतं. त्यांनी गव्हर्नर साहेबांना विद्यापीठात येण्याचं निमंत्रण दिलं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.